नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमानन्दिवल्लभम्। ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळाकुसरी काहीच नेणे, बोलतो वचने अतिभाविका, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। नमस्ते सते ते अद्वैत तत्वाय, नमस्ते चिते सर्वलोकाश्रयाय, नमो अद्वैत तत्वाय मुक्तिप्रदाय, नमो ब्रह्मणे व्यापिने शाश्वताय, नमो ब्रह्मणे व्यापिने शाश्वताय। आधीची विवेकाची गोठी, वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी, आणि भक्तराज किरीटी परिसतासी। विश्वमाऊली ज्ञानोबाराय चौथ्या अध्यायाच्या प्रारंभी गीतेचं वर्णन करत आहे। ते वर्णन करत असताना पहिल्या ओळीचं चिंतन पूर्ण करून दुसऱ्या ओळीच्या चिंतनाला आपण प्रारंभ केलेला आहे। 3 प्रकारे ज्ञानोबाराय या ग्रंथाचा विशेष सांगत आहे। गीतेचा विषय कोणता आहे, गीता सांगणारा वक्ता कोण आहे, आणि गीता ऐकणारा श्रोता कोण आहे, याचं दिग्दर्शन करतात। 3 विषयाचं चिंतन आहे। त्यामध्ये गीतेचा विषय काय आहे हे आपण मागच्या 2 दिवसामध्ये पाहिलं। आधीची विवेकाची गोठी, गीता ही विवेकाची गोष्ट आहे। गीतेमध्ये संपूर्ण विवेक सांगितलेला आहे। कसा सांगितला, कोणत्या अध्यायामध्ये सांगितला ते आपण पाहिलं। त्यानंतर द्वैत विवेक गीतेमध्ये कसा आहे हे आपण कालच्या चिंतनामध्ये पाहिलेलं आहे। ते चिंतन करत असताना द्वैत विवेक कशाला म्हणायचं ते आपण पाहिलं। द्वैताचे 2 प्रकार पाहिले। ईश्वराने निर्माण केलेला एक द्वैत आहे आणि जीवाने निर्माण केलेला एक द्वैत आहे। 2 प्रकारचे द्वैत आहे। त्यामध्ये जीवाने एवढी सगळी सृष्टी निर्माण केली, आपलं ईश्वराने एवढी सृष्टी निर्माण केली, ही सगळी सृष्टी म्हणजे ईश्वराने निर्माण केलेलं द्वैत आहे। आणि त्या प्रत्येक गोष्टीच्या ठिकाणी मीपणा, माझेपणा, वासना जी धारण केलेली आहे मनुष्याने, हे जीवाने निर्माण केलेलं द्वैत आहे। ईश्वराने निर्माण केलेल्या द्वैतापासून मनुष्याला सुखही होत नाही आणि दुःखही होत नाही। जे सुखदुःख होतात ते जीवाने निर्माण केलेल्या द्वैतापासून होतात। म्हणून ईश्वराचं निर्मित जे द्वैत आहे त्या द्वैतापासून जीवाने निर्माण केलेलं द्वैत वेगळं आहे, याचं ज्ञान आपल्याला झालं पाहिजे। यालाच म्हणायचं द्वैत विवेक। हा द्वैत विवेक भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलेला आहे। भरपूर सांगितलेलं आहे अजून, पण त्या विषयाकडे अधिक न जाता आपल्याला पुढचं चिंतन करायचं। दुसरा विशेष ज्ञानोबाराय सांगतात। गीतेचा दुसरा विशेष काय आहे, वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी। वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी, गीतेचा वक्ता कोण आहे हे सांगत असताना म्हणतात श्रीकृष्ण जगजेठी। वरी प्रतिपादी, वरी म्हणजे वरून, त्याच्यावर भर घालायचे असेल तर वर शब्द वापरतात।
हे तर त्याने केलेच, हे काम तर त्याने पूर्ण केलंच, पण त्याच्यावर हे काम सुद्धा पूर्ण केलं. वर शब्द मध्ये आला. वर शब्द कुठं वापरतो? एक गोष्ट तर झालीच, पण मग दुसरी गोष्ट पण सांगायची, त्या ठिकाणी वर शब्द येतो. वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी. वरी, वरी प्रतिपादी. वरी म्हणजे रथावर बसून असं नाही त्याचा अर्थ. वरी प्रतिपादी म्हणजे रथावर बसला मग सांगायला लागला, माढीवर बसला मग सांगायला लागला, तसं नाही. वरी हा शब्द पहिल्या तुकड्याच्या संबंधाने आला. विवेकाची गोष्ट तर आहेच, आधीची, अगोदरच गीता म्हणजे विवेकाची गोष्ट आहे. आणि त्याच्यावर अजून काय विशेष आहे? वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी. याचा वक्ता कोण आहे? कृष्ण जगजेठी, भगवान कृष्ण परमात्मा आहे. हे दुसरं विशेष आहे गीतेचं. जसं ग्रंथाचा विषय महत्त्वाचा असतो, तसं ग्रंथ सांगणारा वक्ता सुद्धा महत्त्वाचा असतो. वक्ताही महत्त्वाचा असतो. वक्त्याचा जसा अधिकार असेल तसं त्याच्या बोलण्याचा प्रभाव पडत असतो. वक्ता महत्त्वाचा असतो, नुसता विषय महत्त्वाचा नाही. ग्रंथाचा विषय कितीही फार मोठा असू शकतो, ब्रह्मज्ञानाचा विषय असू शकतो, पण नुसता विषय चांगला असून उपयोग नाही. वक्ता सुद्धा चांगला असला पाहिजे. वक्ता म्हणजे ग्रंथ सांगणारा. ग्रंथ सांगणाऱ्याला म्हणतात वक्ता. तो वक्ता सुद्धा महत्त्वाचा आहे. कधी कधी काय होतं, विषय फार सुंदर असतो, ब्रह्मज्ञानाचाही असू शकतो, पण मग त्याला वक्ता सुद्धा तसाच लागतो. कोणीही सांगितलेलं लोक ऐकत नाही. ऐकतात का लोक? कोणीही सांगितलेलं ऐकतात का? नाही ऐकत. त्याला वक्ता तसा पाहिजे. एका ठिकाणी तुकोबाराय म्हणतात, मुखे बोले ब्रह्मज्ञान, मनी धन आणि मान, ऐशी याची करिता सेवा, काय सुख होय जीवा. मुखे ब्रह्मज्ञान बोले, मुखाने बोलत असताना ब्रह्मज्ञानाचं वर्णन करतो. ब्रह्म कसं आहे, माया कशी आहे, मायेमुळे आपल्याला जगताची कशी प्रतीती येते, सगळं वर्णन करतो. ब्रह्मज्ञानाचं वर्णन आहे मुखामध्ये. रज्जू सर्पाकार भास येले जगदंबर, जसं दोरीवर सर्प भासावा तसा हा संपूर्ण संसार आपल्याला दोरीवर भासलेला आहे. कसा भासला? सत्ख्याती, असत्ख्याती, आत्मख्याती, संपूर्ण यथा सांग वर्णन करतो. मुखे बोले ब्रह्मज्ञान, मुखे बोले ब्रह्मज्ञान. पण मनी धन आणि मान, पण त्याच्या मनामध्ये काय आहे? धन आणि मान बसलेला आहे. धन आणि मान बसलेला आहे. फार मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. सामान्य लोकांचा विषय वेगळा आहे, पण जे निरूपण करण्याचं काम ज्यांच्याकडं आहे, सांगण्याचं काम ज्यांच्याकडं आहे, त्यांच्या अंतःकरणामध्ये तरी या दोन गोष्टीला थारा नसावा. धन आणि मान. मानाची अपेक्षा नसावी, धनाची अपेक्षा नसावी. मुखे बोले ब्रह्मज्ञान, मनी आणि धनमान. वर्णन करत असताना तर फार ब्रह्मज्ञान बोलतो. रज्जू सर्पाकार भास येले जगदंबर. पण मग आचरणामध्ये तसं येत नाही. अंतःकरणामध्ये मानाची अपेक्षा आहे, धनाची अपेक्षा आहे. तुकोबाराय म्हणतात, ऐशी याची करिता सेवा, काय सुख होय जीवा. अशा साधूची जर तुम्ही सेवा करीत असतान, काय सुख होय जीवा? काय सुख होणार आहे तुम्हाला? काय सांगितलं याच्यामध्ये? विषय फार श्रेष्ठ आहे, विषयामध्ये दोष नाही. ब्रह्मज्ञान फार श्रेष्ठ विषय आहे, पण सांगणारा जो वक्ता आहे तो तेवढा श्रेष्ठ नाही, तो कनिष्ठ आहे. तुकोबारायांच्या भाषात तो नीच प्रवृत्तीचा आहे. म्हणून जेवढा ग्रंथ श्रेष्ठ आहे, ग्रंथाचा विषय श्रेष्ठ आहे, तेवढाच त्या ग्रंथाचा वक्ता सुद्धा श्रेष्ठ असला पाहिजे, ग्रंथ सांगणारा श्रेष्ठ असला पाहिजे. मग त्याच्या मुखातून आलेलं सगळं ज्ञान पचतं मनुष्याला.
ऐकणारे माणसं कोणाचं पण ऐकत नसतात, कोणाचं ऐकू पण नाही. ज्याला त्याला कळालं पाहिजे कोणाचं ऐकावं, कोणाचं ऐकावं कळलं पाहिजे. याला शास्त्र आहे कोणाचं ऐकावं. नुसती श्रद्धा आहे आणि ऐकायला गेला त्याचा उपयोग होत नाही. ज्ञानोबारायांचं स्पष्ट मत आहे, नुसदियाची श्रद्धा झोंबो पाहाशी परमपदा, तरी तैसे हे प्रबुद्धा सोपे नव्हे. नुसती श्रद्धा आहे, मला कीर्तन ऐकायचं, मला प्रवचन ऐकायचं, आणि कोणाचं ऐकावं त्याचा विचार नाही केला. उठ सुट जा, इकडं ऐकायला जाय, तिकडं ऐकायला. तैसे हे प्रबुद्धा सोपे नव्हे. अर्जुना, तेवढं सोपी गोष्ट नाही. नुसत्या श्रद्धेने काम चालत नाही. श्रद्धेबरोबर शास्त्रसुद्धा सांभाळावं लागतं. कोणाचं ऐकावं हे स्वतःला कळालं पाहिजे. बऱ्याच लोकांचं कसं असतं, जिकडं गर्दी तिकडं ऐकायला, जिकडं गर्दी तिकडं ऐकायला. कार्तिकी वारीमध्ये वाळवंटामध्ये कीर्तन असतात. मग लोक आल्यानंतर मग कुठं कीर्तनाला जायचं, गावाकडच्या माणसाला काय माहीत नसतं, कोण महात्मा आणि कोण महाराज काही कळत नाही. कीर्तनाला कुठं जायचं, मग त्यांच्यात गप्पा. मी स्वतः ऐकलेलं आहे, वाटण चालत असताना त्यांच्यात गप्पा. तिकडं गर्दी जरा जास्त दिसते, म्हणजे महाराज चांगला असला पाहिजे. तो असेल नसेल तो भाग वेगळा, पण लोकांची प्रवृत्ती अशी आहे, गर्दी दिसली तिकडं ऐकायला जायचं. कोणाचं ऐकू नये मनुष्याने. आपल्याला आपलं कळलं पाहिजे, कोणाचं ऐकल्यानंतर आपलं कल्याण होणार आहे, कोणाचं ऐकल्यानंतर आपलं वाटोळं होणार आहे, ज्याचे त्याला कळालं पाहिजे. कोणाचं ऐकावं, कोणाचं ऐकावं मनुष्याने. कीर्तन असो, प्रवचन असो, कथा असो, काकडा असो, हरिपाठ असो, कोणाचं ऐकावं. तो हरिदास असला पाहिजे. तो बरं सांग, हरिदासामुखे हरिकथा कीर्तन तेथे पुण्य विशेषता. कथा कीर्तन हरिदासामुखे, तो हरीचा दास असला पाहिजे. मग त्याच्या मुखातून तुम्ही ऐका, तो जे सांगेल ते ऐका, तो प्रश्न नाही. पण तो हरिदास असला पाहिजे. हरिदास असला पाहिजे म्हणजे दुसऱ्या कशाचा दास नसला पाहिजे. मनुष्याने एकाचाच दास राहावं, एकच मालक असावा आपला. तुकोबाराय म्हणतात ना एका ठिकाणी, आम्ही तुझा दास म्हणून घेतो देवा, तुझा शरणागत शरण जाऊ आणि काशी. तो का म्हणे लाज हे का कवनाने नशी. देवा आम्ही तुझे भक्त म्हणून घेऊ आणि दुसऱ्याला शरण जावं, हे चांगलं आहे का? चांगलं नाही. देवाचं शरणागत झाला तो देवाचा शरणागत. तसं हरीचा दास झाला तर तो हरिदास केवळ हरीचा दास असला पाहिजे. तो देहाचा दास नसला पाहिजे, तो धनाचा दास नसला पाहिजे, तो मान सन्मानाचा दास नसला पाहिजे. हरिदासामुखे हरिकथा कीर्तन तेथे पुण्य विशेषता. तिथं विशेष पुण्य आहे. म्हणून कोणाचं ऐकण्यासाठी माणसाने गडबड करू नये. वक्ता आपला श्रेष्ठ असावा. वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी. ज्ञानोबाराय म्हणतात, गीता तर विवेकाची गोष्ट आहे, यामध्ये नवल नाही. पण ही गीता सांगणारा कोण आहे? श्रीकृष्ण जगजेठी. श्रीकृष्ण आहे गीता सांगणारा. कोणता श्रीकृष्ण आहे? जो मथुरेच्या कारागृहामध्ये प्रगट झाला, तिथून गोकुळात गेला, गोकुळात लीला केल्या, खोड्या केल्या, काला केला, त्यानंतर परत मथुरेला येऊन कंसाचा वध केला, जीवनभर सगळ्या दुष्टाचा वध केला, भक्ताचं पालन केलं. तो श्रीकृष्ण परमात्मा या ग्रंथाचा वक्ता आहे, हा ग्रंथ सांगणारा आहे. त्यात काय विशेष आहे याचा तर विचार करावा लागेल ना. ग्रंथ सांगणारा श्रीकृष्ण परमात्मा आहे. त्यात विशेष काय आहे? श्रीकृष्ण नावाचा जो वक्ता आहे त्याच्या ठिकाणी काय योग्यता आहे? कशामुळे तो श्रेष्ठ वक्ता मानायचा आम्ही? त्याच्या ठिकाणी अनेक गुण आहे. भगवंताच्या ठिकाणी गुणाला कमीपणा आहे का? अनेक गुण भगवंताच्या ठिकाणी आहे. तो श्रेष्ठ वक्ता आहे. श्रेष्ठ वक्ता कोणता असतो?
याचाही विचार आलेला आहे. कोणाला श्रेष्ठ वक्ता म्हणायचं? नुसता सांगतो तो श्रेष्ठ वक्ता नाही. सांगणारे पुष्कळ असतात, पण श्रेष्ठ वक्ता तो आहे जो हिताचं सांगतो. तो श्रेष्ठ वक्ता आहे जो हिताचं सांगतो. म्हणून अहितापासून काढिती, हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा. ज्ञानोबा म्हणतात वेदासारखी माऊली या जगामध्ये दुसरी नाही. का दुसरी नाही? अहितापासून काढिती. लोकांचा अहित कशात आहे? त्या अहितापासून बाजूला करते आणि हिताकडे लावते. म्हणून वेदासारखी माय दुसरी नाही. तसंच आहे वक्ता जो आहे तो वक्ता हिताचं सांगणारा असावा. आपल्याला गोड लागतं ते सांगणारा नसावा. ऐकणारे भिन्न भिन्न प्रकारचे असू शकतात. ऐकणाऱ्याला हित कळतं का? आपलं हित कशात आहे? कळतं का? नाही कळत. त्यांना कळालं असतं ते ऐकायला आले असते का? ऐकणाऱ्याची इच्छा वेगवेगळी असू शकते. कोणाला विनोद करणं आवडतं, विनोद ऐकायला तुकोबारांनी म्हटलेलं आहे, विनोदाची कथा गोड वाटे. काही काही माणसाला विनोदाची कथा असली का गोड वाटते. देवाचे चरित्र नावडे सर्वथा, विनोदाची कथा गोड वाटे. देवाचं चरित्र सांगायला आवडत नाही, पण विनोद सुरू झाले की मग आनंद होतो, आवडतं. काही श्रोत्याला इतिहास आवडतो. जुना काही इतिहास आजपर्यंत काय काय झालेला आहे आपल्या ठिकाणी भारतामध्ये ते सांगायला लागलं एखाद्याला आवडतं. एखाद्याला देवाच्या लीला सांगितल्या का ते आवडतं. एखाद्याला राजकारणाच्या गप्पा आवडू शकतात, एखाद्याला संसारातली गप्पा आवडू शकतात. ऐकणाऱ्यामध्ये अनेक प्रकार आहे. कोणाला काय आवडन हे सांगता येत नाही. मग वक्त्याने जे आवडतं श्रोत्याला ते सांगू नये. श्रोत्याला विनोद आवडतो, मग वक्त्याने विनोदच सांगत बसायचे, हे योग्य नाही. वक्त्याने ते सांगावं जे ऐकल्यानंतर श्रोत्यांचं कल्याण होईल, श्रोत्यांच्या काहीतरी पदरात पडेल असं वक्त्याने सांगावं. जाणून सांगावं श्रोता कोणत्या अधिकाराचा आहे, त्याला काय सांगितल्यानंतर त्याचं कल्याण होईल. उच्च अधिकाराचा असेल तर त्याला ब्रह्मज्ञान सांगावं, कमी अधिकारी असेल तर त्याला भक्ती सांगावी, त्याच्यापेक्षा कमी अधिकाराचा असेल त्याला कर्म सांगावं. हे वक्त्याची विशेषता असते. म्हणून तोच वक्ता श्रेष्ठ आहे जो वक्ता श्रोत्याचं हित ज्याने होईल असंच तत्वज्ञान सांगतो. म्हणून ज्ञानोबारांनी म्हटलं आहे श्रीकृष्ण जगजेठी या ग्रंथाचा वक्ता श्रीकृष्ण का आहे? कशामुळे तो वक्ता श्रेष्ठ आहे? तर श्रीकृष्ण परमात्म्याचा हा विशेष आहे. तो सांगत असताना श्रोत्याच्या हिताचं सांगतो. तो त्याच्या मनाचं पण सांगत नाही. वास्तविक तो देव आहे, सगळ्या जगाचा मालक तोच आहे. त्याने जे सांगितलं ते खरंच आहे, पण तरी सुद्धा तो त्याच्या मनातलं काहीच सांगत नाही, काहीच सांगत नाही. अर्जुनाला सांगत असताना इति गुह्यतमं शास्त्रम मीदमुक्त मया नघ. अर्जुना, मी जे सांगितलं ना हे गुह्य शास्त्र आहे, माझ्या मनातलं आहे असं नाही म्हणला देव. हे गुह्य शास्त्र आहे, मनातलं नाही सांगितलं देवाने, शास्त्रातलं सांगतो देव. 16व्या अध्यायामध्ये सुद्धा सांगत असताना कृत्याकृत्य विवेकी शास्त्रेची करावी पारखी. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुमिहार अशी. अर्जुनाला सांगितलं नाही मी जे सांगतो ते तू कर. तुला काय करायला पाहिजे अर्जुना, काय नाही करायला पाहिजे हे तू शास्त्राला विचार. शास्त्र तुला प्रमाण आहे, जसं शास्त्रात सांगितलं तसं तू कर. मी जे सांगतो ते करू नको. हा वक्त्याचा दुसरा विशेष आहे बरं का. वक्ता जो असतो त्याने आपल्या पदरचं काही सांगू नाही. तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा स्वपा सुखरूप. तुकोबाराय म्हणतात मी जे या ठिकाणी आलो तो निरोप सांगण्यासाठी आलेलो आहे.
मग निरोप सांगणाऱ्याने आपल्या मनचं सांगायला पाहिजे का? नाही. ज्याचा निरोप आहे त्याने जे सांगितलं, जेवढं सांगितलं आणि जसं सांगितलं ते पुढच्या माणसाला सांगावं. हा वक्त्याचा विशेष आहे. वक्त्याने आपल्या अलीकडे हे फार मोठं वाढलेलं आहे. बाबा सांगत असतात, वक्ते बोलत असताना नेहमी म्हणतात मला असं वाटतं. बाबाच्या भाषेमध्ये बाबा सांगत असतात, तुला काय वाटतं ते सांगू नको, तुला काय वाटतं ते ऐकायला आम्ही आलो नाही. संताला काय वाटतं, त्या संतांनी काय लिहून ठेवलेलं आहे, शास्त्राने पुराणे वेदाने काय लिहून ठेवलेलं आहे तेवढं आम्हाला सांग. होत नसेल तर सांगू नको, तुझं ऐकायला आम्ही आलेलो नाही. पण प्रत्येकाला अभिमान असतो, मला असं वाटतं तर वाटतं. पण श्रीकृष्ण परमात्मा असा आहे, त्याच्या ठिकाणचा विशेष हा आहे की तो आपल्या मनचं सांगत नाही. जे शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे तेच सांगतो. दुसरा विशेष झाला. पहिला विशेष आपण पाहिला की तो हिताचं सांगणार आहे म्हणून श्रेष्ठ वक्ता आहे. हिताचं सांगतो म्हणून श्रेष्ठ वक्ता आहे. दुसरा विशेष आपण पाहिला की तो परमात्मा काय करतो, आपल्या मनचं सांगत नाही, शास्त्रातलं सांगतो म्हणून तो श्रेष्ठ वक्ता आहे. अजून कोणत्या कारणामुळे श्रेष्ठ वक्ता आहे? भगवंताच्या ठिकाणी हा विशेष आहे किंवा वक्त्याच्या ठिकाणी हा विशेष तिसरा असला पाहिजे. सांगत असताना वक्त्याने आपला आणि परका हा विचार करू नये. ऐकणारा जो श्रोता आहे तो आपला कोणी नातेवाईक आहे का, आपला कोणी संबंधी आहे का, की तो आपला परकाच माणूस आहे, की ऐकायला बसलेला आपला शत्रू आहे, याचा विचार करू. आपला आणि सकाळच्याच अभंगात झालं, तो का म्हणे चोरा तुला आपण हा दुसरा. कोणाचा विशेष सांगितला? हा देवाचा. वेगळ्या भाषेत भांडणाच्या भाषेमध्ये तुकोबारा सांगतात, देवा तू चोर आहे, तो आपल्या आणि परक्याचा विचार करत नाही. दोष दाखवला पण तो देवाचा गुण आहे. का श्रेष्ठ आहे श्रीकृष्ण वक्ता? कारण तो सांगत असताना आपला आणि परका याचा विचार करत नाही. उद्धवाला जे ज्ञान सांगितलं तेच ज्ञान अर्जुनाला सांगितलं. उद्धवाला सांगत असताना भागवत सांगितलं आणि अर्जुनाला सांगत असताना श्रीमद भगवत गीता सांगितली. उद्धव जवळचा आहे, अर्जुन थोडा दूरचा आहे, पण त्याचा विचार केला नाही देवाने. आपला आणि परक्याचा विचार वक्त्याने करू नये म्हणून श्रीकृष्ण परमात्माच्या ठिकाणी तिसरा विशेष आहे. का श्रेष्ठ वक्ता आहे? तर सांगत असताना तो आपल्या परक्याचा विचार करत नाही. जो शरण आला बस त्याला सांगत राहतो, जो शरण आला त्याला सांगत राहतो, जो त्याचा दास झाला, जो त्याचा शिष्य झाला त्याला तो सांगत राहतो, त्याच्या कल्याणाचं सांगतो, आपल्या मनातलं पण सांगत नाही. तो आपला परका याचा विचार पण करत नाही. फक्त तो एकदा शरण आला पाहिजे, दास झाला पाहिजे, शिष्य झाला पाहिजे. अर्जुनाला सुद्धा गीता सांगत असताना तोपर्यंत देवाने तोंड उघडलं नाही. कुठपर्यंत? पहिला अध्याय पूर्ण झाला. पहिल्या अध्यायामध्ये काहीच सांगितलं नाही देवाने. दुसऱ्या अध्यायामध्ये 10-12 श्लोक झाले तरी देवाने काहीच सांगितलं नाही. सांगायला सुरुवात त्यावेळेस केली ज्यावेळेस अर्जुन म्हणतो शिष्यस्तेहम शाधी मामतम प्रपन्नम. देवा मी तुला शरण आलेलो आहे, तुझा शिष्य झालेलो आहे. असं ज्यावेळेस अर्जुनाने म्हटलं त्यावेळेस मग दुसऱ्या अध्यायात 11व्या श्लोकापासून सुरुवात केली. त्याचा विशेष आहे. जोपर्यंत त्याचा शिष्य होत नाही तोपर्यंत तो सांगत नाही. तिसरा विशेष आहे श्रीकृष्ण परमात्म्याचा. भरपूर विशेष आहे. श्रेष्ठ वक्ता काय आहे, का आहे देव? जे भगवंताने तत्वज्ञान सांगितलेलं आहे ते सांगत असताना कशाचाच विचार केला नाही. वास्तवामध्ये ज्ञान सांगण्याची जागा युद्धभूमी आहे का? ज्ञान कुठं सांगावं? युद्धात सांगावं का? मठात ज्ञान सांगितलं वेगळी गोष्ट आहे, प्रवचनात ज्ञान सांगितलं वेगळी गोष्ट आहे, कीर्तनामध्ये ज्ञान सांगितलं वेगळी गोष्ट आहे. युद्धामध्ये गेला, शत्रूचं सैन्य पलीकडे उभे आहे, त्याने हातामध्ये धनुष्यबाण तयार ठेवलेले आहे. आता 10-5 मिनिटांमध्ये युद्धाला सुरुवात होणार. त्या ठिकाणी भगवंताने काय केलं? ज्ञान सांगायला सुरुवात केली. थोडं पण नाही सांगितलं, 18 अध्यायाचं ज्ञान सांगितलं युद्धामध्ये.
कारणच हे आहे त्याचं. कारण अर्जुन त्याला एकदा शरण आला, दास झाला म्हणून सांगितलं. मग त्याने विचार नाही केला कुठं आहे, क्षेत्र कशाचं आहे, इथं सांगितलं पाहिजे नाही सांगितलं पाहिजे, कशाचाच विचार नाही केला. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी. या ग्रंथाचं प्रतिपादन करणारा, या ग्रंथ सांगणारा वक्ता कोण आहे? श्रीकृष्ण परमात्मा आहे. म्हणून हा ग्रंथ श्रेष्ठ आहे. हा दुसरा विशेष आहे. पहिला विशेष पाहिला, गीतेचा विषय श्रेष्ठ आहे, विवेकाचा विषय आहे. दुसरा विशेष असा आहे, सांगणारा जो वक्ता आहे तो श्रेष्ठ आहे, कारण तो श्रीकृष्ण परमात्मा आहे. बरं, ते सांगत असताना नुसतं श्रीकृष्ण असं नाही म्हटलं, जगजेठी. ज्ञानोबरांची भाषा आहे. कृष्णाला विशेषण लावलं, तो जगजेठी आहे. अगोदर तर श्रीकृष्ण म्हटलं, नुसतं कृष्ण पण नाही. कृष्ण शब्दाचा अर्थ होतो काळा. कृष्ण म्हणजे काळा. कृष्ण एक रंग आहे. कृष्ण शब्दाचा अर्थ होतो काळा. तो काळा होताच, त्याच्यामध्ये काही संशयच नाही. ज्ञानोबरांनी वर्णन केलं आहे, ठाईचाची काळा अनादि बहु काळा, म्हणून वेदा चाळा लावी लागे. तो ठाईचाची काळा आहे. ठाईचाची काळा कशामुळं म्हटलं? काळा रंग त्याला दिलेला नाही, तो त्याचा उपजतच त्याचा रंग काळा आहे, दिलेला नाही त्याला, म्हणून त्याला ठाईचाची काळा म्हटली. अनादि बहु काळा. काळा कधीपासून आहे? 10-5 वर्षापासून नाही, अनादि काळापासून तो काळाच आहे. बहु काळा, थोडाफार काळा नाही, बहु काळा. अंधाराला सुद्धा काळेपणा त्याच्यामुळेच प्राप्त झाला. कोळशाच्या ठिकाणी काळा रंग त्याच्यामुळेच आला. कोळशा एवढा काळा कोण आहे? अनादि बहु काळा. तो अनादि काळा आहे, बहु काळा आहे. कृष्ण शब्दाचा अर्थ होतो काळा. कृष्ण शब्दाचा दुसरा अर्थ होतो आकर्षण करणारा. कृष्ण म्हणजे कृष्ण इति नाम आकर्षयती. जो आकर्षण करून घेतो त्याला म्हणायचं कृष्ण. देवाने कोणाचं आकर्षण करून घेतलं? कशाचं आकर्षण करून घेतलं? कृष्ण शब्द आहे. शास्त्रकारांनी दिलेला शब्द आहे त्याला. कृष्ण म्हणजे आकर्षण करणारा. आकर्षण करणारा. आकर्षण करणे म्हणजे ओढून घेणे. आपल्या भाषेमध्ये चोरून घेणे. तू का म्हणे चोरा, तुला आपणा दुसरा. संताची भाषा थोडी सोपी आहे. गवळणीची भाषा, संताची भाषा ही थोडी सोपी आहे. शास्त्रकार त्याने जे केलं त्याला लीला म्हणतात, आणि गवळणी त्याला खोड्या म्हणतात. खोड्या शब्दामध्ये थोडा फरक आहे, अर्थ एकच आहे. शास्त्रकार त्याला लीला म्हणत असतील, गवळणी त्याला खोड्या म्हणतात. तो झोपला की शास्त्रकार त्याला म्हणतात योग निद्रा. आता चातुर्मासामध्ये भगवान कुठे आहे? योग निद्रेमध्ये आहे. देव शयनी एकादशी झाली, आता देव 4 महिने निद्रेमध्ये आहे, योग निद्रा म्हणतात. आणि गवळणी असेल, संत असेल, त्याला झोपला म्हणतात साध्या भाषेमध्ये. तसंच या ठिकाणी आहे. शास्त्रकार सांगतात तो कृष्ण आहे. कृष्ण आहे म्हणजे काय आहे? आकर्षण करणारा आहे, म्हणजे चोर आहे. तुका म्हणे चोरा, किंवा तुका म्हणे चोर, तो हा उभा कटीकर, कमरेवर हात देऊन उभा राहिलेला चोर आहे. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दूर. सगळ्यांनी त्याला चोरच म्हटलेलं आहे. बर, चोर आहे, कृष्ण आहे, आकर्षण करणार आहे. कशाचं आकर्षण करतो? पहिली गोष्ट आहे भक्ताच्या चित्ताचं आकर्षण करतो. हरीने माझे हरिले चित्त, भारवित्त विसरले. गवळण सांगते त्या देवाने माझी चोरी केली. कशाची चोरी केली? चित्ताची चोरी केली. त्याच्या लोण्याची चोरी केली. स्थूल दृष्टीने लोणी म्हणजे चित्त आहे. अंतकरणाचे जे 4 भाग केले, अंतकरण चतुष्ट आहे, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. 4 भाग आहे. त्या 4 भागामधलं चित्त जे आहे त्या चित्ताला काय केली? लोण्याची उपमा दिली. लोणी चोरलं म्हणजे त्याने चित्त चोरलं गवळणीचं. गवळणीचं चित्त हरण करून घेतलं, मन हरण करून घेतलं, म्हणून तो श्रीकृष्ण आहे. चोरतो म्हणून श्रीकृष्ण आहे. अजून काय चोरतो? भक्ताचं कर्म चोरतो देव. त्याचा एकदा भक्त झाला तो त्याच्याजवळ काहीच ठेवीत नाही. तुका म्हणे हरी काही उरो नेदी उरी. त्याच्याजवळ काहीच शिल्लक ठेवीत नाही. एकदा त्याचा भक्त झाला
काही ठेवीत नाही म्हणजे त्याचं संचित कर्म चोरून घेतो, त्याचं प्रारब्ध कर्म चोरून घेतो, त्याचं क्रियमान कर्म चोरून घेतो, त्याच्या अंतःकरणातले जे विकार असतील चोरून घेतो, त्याच्या ठिकाणचे काही गुणदोष असतील चोरून, नुसतं चोराचं काम करतो, आकर्षून घेण्याचं काम करतो, म्हणून श्रीकृष्ण आहे. आणि दुसरं विशेषण सांगतात जगजेठी, तो जगजेठी आहे. जगजेठी म्हणजे जग म्हणजे विश्व आणि जेठी म्हणजे श्रेष्ठ. जगामध्ये तो श्रेष्ठ आहे. कोण कोण श्रेष्ठ आहे? श्रीकृष्ण जगजेठी. श्रीकृष्ण जगामध्ये श्रेष्ठ आहे. कसा श्रेष्ठ आहे जगामध्ये? श्रेष्ठपणाचे अनेक प्रकार आहे. श्रेष्ठपणाचे अनेक प्रकार आहे. माणसाला जे श्रेष्ठत्व प्राप्त होतं ते अनेक गोष्टीने प्राप्त होतं. कधी कधी पैशामुळे श्रेष्ठता येते. पैसा प्राप्त झाला, ज्याच्याजवळ जास्त पैसा आहे तो माणसाला श्रेष्ठ मानतात. व्यवहारामध्ये श्रीमंत मानतात. पैशामुळे श्रेष्ठपणा प्राप्त होतो. कधी कधी सत्तेमुळे श्रेष्ठपणा प्राप्त होतो. मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, राष्ट्रपती, आमदार, खासदार यांना पण मोठं मानतात. कशामुळे मोठं मानतात? सत्ता आहे त्यांच्याकडे. सत्तेमुळे मोठेपणा प्राप्त होतो. गुणामुळे मोठेपणा प्राप्त होतो. कधी कधी व्हावा वाटे जना तुका म्हणे 60 गुणा. ज्याच्या ठिकाणी चांगले गुण असतात माणसं त्याला मोठं मानतात. गायन करण्याचा गुण असेल, वादन करण्याचा गुण असेल, सांगण्याचा गुण असेल किंवा मनोरंजन करण्याचा गुण असेल, त्यालाही श्रेष्ठपणा प्राप्त होतो. श्रेष्ठपणा प्राप्त करण्याचे अनेक 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 मार्ग आहे. देव कसा श्रेष्ठ आहे? श्रीकृष्ण कसा श्रेष्ठ आहे? सगळ्याच गुणांनी श्रेष्ठ आहे. असं कोणतंच कारण लावता येत नाही की त्या कारणामुळे त्याला कमीपणा आला. सगळ्या कारणाने तो श्रेष्ठ आहे. पैशाने श्रेष्ठ आहे की नाही? देव श्रीकृष्ण परमात्मा पैशाने श्रेष्ठ आहे. किती श्रेष्ठ आहे? किती पैसा आहे त्याच्याजवळ? पैसा त्याच्याजवळ आहे नाही, पैशावालीच त्याच्याजवळ. पैशावाली म्हणजे जिच्याजवळ पैसे ती नाही, पैसा जी उत्पन्न करते तीच त्याच्याजवळ आहे. पैशाचा कारखाना. लक्ष्मी आई साहेब, लक्ष्मी आईशी जयाची दाशी. पैशाची मालकीन आहे आणि ती मालकीन ज्याची दाशी आहे तो श्रीकृष्ण परमात्मा आहे. श्रेष्ठच आहे श्रीकृष्ण परमात्मा. भक्ताला एवढं तरी कळालं पाहिजे. एवढं जरी कळालं भक्ताला, कितीतरी आपलं संकट कमी होतील. भक्ताला म्हणजे आपल्यालाच काय कळालं पाहिजे की आपला परमात्मा कसा आहे? लक्ष्मीचा मालक आहे. लक्ष्मी वल्लभा दीनानाथा नारायणा. एवढं भक्ताला कळालं पाहिजे. आपण ज्याचे दास आहोत तो लक्ष्मीचा वल्लभ आहे, लक्ष्मीचा पती आहे, लक्ष्मीचा मालक आहे. जिच्यापासून सगळ्या धनाची उत्पत्ती आहे तिचा तो मालक आहे. ज्याच्या आपण दास झालो तो लक्ष्मीपती आहे. मग धनासाठी दुसऱ्याकडे जायची गरज आहे का? ज्याचा मालकच लक्ष्मीचा पती आहे त्याला काय गरज आहे दुसऱ्याकडे धनासाठी हात पसरण्याची? काही गरज आहे का? काहीच गरज नाही त्याला, काहीच गरज नाही. कारण मालकच लक्ष्मीपती आहे. एवढंच कळालं पाहिजे भक्ताला. काही काही लोक देवाला देण्याचा प्रयत्न करतात. देवाला देण्याचा प्रयत्न करतात. काय देवाला देतील ते सांगता येत नाही. देऊ नये असं नाही देवाला, पण देत असताना ते भावाने द्यावं. देत असताना भावाने द्यावं. देव तुम्ही दिलेली वस्तू घेत नाही, फक्त काय घेतो? त्याच्या पाठीमागचा भाव काढून घेतो. वस्तू तशीच ठेवून देतो. खरं आहे खोटं आहे? मंदिरामध्ये गेले आणि देवाला तुम्हाला काय टाकायचे? 5, 50, 500, 1000, 10,000 रुपये दक्षिणा टाकली पेटीमध्ये, चांगल्या भावाने टाकली. आता देव ती पेटीतली दक्षिणा त्याच्या खिशात घालील का भाव घेईन? त्याच्या पाठीमागचा भाव घेईन. आणि तुम्ही टाकलेली दक्षिणा पेटीतच राहणार. कुठं त्याचा विनियोग काय व्हायचं ते होईल. सांगायचं एवढं, देव त्याच्या पाठीमागचा भाव घेतो, वस्तू घेत नाही. आणि लोक असे आहे ते देवाला देण्याचा प्रयत्न करतात, नवसं करतात त्याच्यासाठी. देवा आमका काम कर, तुला देऊन टाकू. मला मुलगा होऊ दे, तुला एवढं सोनं देऊन टाकू.
माझ्या भावाला मुलगा होऊ दे, तुला कपडे करू. होतं का नाही असं? खोटी गोष्ट आहे का? लोक बोलत नाही का असं नवस? शुद्ध मूर्खपणा आहे, शुद्ध मूर्खपणा. फसवितो काय आपण देवाला? देव म्हणजे भिकारी वाटला काय? तुम्हाला मुलगा द्यायचा आणि तुम्ही मग त्याला सोनं केलं, मग त्याला बरं वाटत? शुद्ध मूर्खपणा आहे. करू नये असं नाही, पण देव फक्त भावाचा भुकेला आहे. त्याला धनाने मोजण्याचा तो विषय नाही. धनाने दर्शनाला जातात, फार मोठी बारी आहे, मग काय करायचं? पास काढायचा. पास म्हणजे काय आहे? 200-500 काय असतील ते पैसे द्यायचे, पास काढायचा, मग ती बारी थांबून घ्यायची आणि आपण दर्शनाला जायचं. ते खुश होत असेल ते दर्शनाने देव. एवढे लांबून लोक वारीला पायी येतात, 200, 250, 500 किलोमीटर पायी येतात, 10-10, 15-15 तास बारीला उभे राहतात. त्यांना बारी बंद करायची आणि आपल्या 200 रुपयाच्या ताकदीवर त्याचं दर्शन घ्यायचं. बरं वाटतं देवाला? वाटत असेल का? तुम्हाला काय वाटतं? शक्यच नाही. 200 रुपयात दर्शन करण्याजोगा देव नाही. संत महात्मे ओरडून सांगतात, बहुजन्मी केला लाग, तो हा भाग लादलो. तुकोबारा सांगतात, मी अनेक जन्माची साधना केली, तेव्हा कुठं देवाने दर्शन दिलं? एका जन्माची साधना नाही. 200 रुपयात कसं काय देवाचं दर्शन? किती मूर्खपणा आहे लोकांचं. आपल्याला उभा राहणं होत नाही तर दर्शन करू नये. त्याचे भक्त म्हणून घेण्याची लाज वाटायला पाहिजे ना. गावाकडं लोकांना सांगायचं, आलो दर्शन करून. असं दर्शन आहे का? आपल्या ताकदीने त्याचं दर्शन करण्याचा प्रयत्न करतात. फार मोठी बारी आहे, मग काय करायचं? पोलिसाची नजर चुकवायची आणि मध्ये उडी आणायची. तुमच्या ताकदीने तो दर्शन देण्याजोगा आहे का? नाही. एवढं भक्ताला कळालं पाहिजे, एवढं कळालं पाहिजे. ते तिथले लोक असतील ते तुमच्या पैशाच्या मागचेच आहे. तुम्ही पैसे दिल्यानंतर त्यांना गोड लागणारच आहे, पण तुमच्या पदरात काय आहे एवढं भक्ताला कळालं पाहिजे. आपण ज्याचं दर्शन घ्यायला चाललो तो लक्ष्मीचा पती आहे. आपण त्याच्यापुढे आपली सगळी संपत्ती त्याच्या नावावर जरी केली तरी त्याच्याने त्याला काही फरक पडत. तुम्ही विश्वनाथ दीनरंग मी अनाथ. तुकोबाराय म्हणतात, तुम्ही कोण आहे? विश्वनाथ आहे. सगळं विश्व त्याच्याच मालकीचं आहे. सगळं विश्व त्याच्या मालकीचं आहे. देवाच्या नावाने काही जमीन द्यायची, 2-5 गुंठे देवा, माझ्या यातली तुला 2-5 गुंठे, तुझी नाहीच ती, देवाचीच आहे. गंगेचे उदक गंगे जैसे, अर्पिजे देव पितरोद्देशे, माझे मज देते तैसे. ज्ञानोबाराय म्हणतात, देवाच्या मुखात ओवी घातले. गंगेचं पाणी घ्यायचं, गंगेत उभे राहायचं आणि देवाच्या नावाने पाणी सोडायचं. कोणामध्ये? गंगेमध्ये. पाणी कोणाचं आहे? घरून आणलं का? गंगेतलंच पाणी घ्यायचं आणि गंगेतच सोडायचं देवाच्या नावाने. ज्ञानोबाराय म्हणतात, माझे मज देते तैसे. हे भक्त माझ्याच गोष्टी सगळ्या, आणि मला म्हणून तर तुकोबाराय म्हणतात, देवा आपल्याच्याने तुझी आता पूजा होणं शक्य नाही. खरं ज्ञान झाल्यानंतर म्हणतात, तुझी पूजा आता होणं शक्य नाही. देव म्हणले, कसं काय पूजा होणं शक्य नाही? काय अडचण काय येते तुम्हाला पूजा करण्यासाठी? अडचणीच अडचणी आहे. देवानं सांगितलं, एक तरी अडचण सांगा, कशाने पूजा करू? पूजा करण्यासाठी साहित्य पाहिजे. मी पूजा कासयाने पूजा करू केशवराज, हाची संध्या माझा फेडे आता, हा संशय माझा दूर कर केशवराजा. पूजा कशाने करू? कशाने पूजा करू? देव म्हणले, पाण्याने पूजा कर, फुलं वाय, मला दक्षिणा टाका. तुकोबारा सांगते, काय दक्षिणा टाका? वाहू दक्षिणा तरी धातू नारायण. दक्षिणा व्हायची, ज्या धातूची दक्षिणा व्हायची, तांब्याचे असेल, सोन्याचे असेल, काय असेल ते धातू म्हणजे वेगळा आहे का देवापेक्षा? तेच नारायण आहे. वाहू दक्षिणा तरी धातू नारायण. म्हटले अन्नदान करा, काहीतरी भोग लावा, प्रसाद करा माझ्यासाठी. देवा कशाचा प्रसाद करू? ब्रह्मतेचे अन्न तुझे काही. अन्न हेच तुझं स्वरूप आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, तुझंच आहे. कशी तुझ्या पूजा कशी करू मी? गाता तो ओंकार टाळी नादेश्वर, नाचावया थार नाही कोठे. म्हणले गायन करून पूजा करा. गायन करणं ही सुद्धा देवाची पूजा आहे. समर्पिली वाणी पांडुरंगी घेते धनी. त्याला वाणी अर्पण करणं ही सुद्धा त्याची पूजा होते. मुक्ता फळी रस होऊया. मग गायन करा.
माझं जे अक्षर आहे, मंत्र आहे, नाम आहे, त्याचं गायन करा. तुकोबाराय म्हणतात कशाला करायचं, गाता तू ओंकार, जे गायचं ते सगळा ओंकार तूच आहे. सगळे शब्द ओंकारापासून निर्माण झाले, सगळे शब्द तूच आहे आणि तुझे शब्द मी गायन करायचे आणि मग म्हणायचं चांगली पूजा केली. नाही देवा, नाचावयात हार नाही कोठे, म्हणजे नाचून पूजा करा. कुठं नाचू, जिथं नाचायचं ती जागा तूच आहे. खूप सुंदर अभंग आहे. कास याने पूजा करो केशराजा, हाची संदेह माझा फिड. पाणी टाका ना, उदके नानो तरी स्वरूप ते तुझे. पाणी टाकायचं, पाणी तुझं आहे. तेथे काय माझे वेचे देवा, काय टाक, माझं काय आहे तुला देण्यासारखं, माझं म्हणून कोणती वस्तू आहे की त्या वस्तूने तुझी पूजा करू, कोणतीच वस्तू नाही. म्हणून देवाला हे पैसे देण्याचा प्रयत्न नाही करावा, देऊ नये असं नाही, पण ते भावाने द्यावं. आणि हे देवाचंच आहे, देवाने आपल्यासाठी दिलं आणि ते आपण देवाला समर्पित केलं पाहिजे, या भावनेने द्यावं. मी कोणीतरी आहे आणि देवाला खुश करण्यासाठी देतो या भावनेने देण्याचा प्रयत्न करू नये. त्याला याची गरज नाही, तो लक्ष्मीचा वल्लभ आहे, एवढं कळालं तरी बस झालं. म्हणून जग जेठी, जगामध्ये तो श्रेष्ठ कशाने आहे, पैशाने श्रेष्ठ आहे. तो सगळ्या जगामध्ये श्रेष्ठ आहे. सापेक्ष श्रेष्ठता देवाच्या ठिकाणी नाही, तो निरपेक्ष श्रेष्ठ आहे. सापेक्ष श्रेष्ठ म्हणजे काय, कोणापेक्षा तरी मोठा असणं, याला म्हणायचं सापेक्ष श्रेष्ठता. मुलापेक्षा बाप मोठा असतो का, असतो. मुलापेक्षा बाप मोठा झाला म्हणजे त्याच्या बापापेक्षा तो मोठा होता का, नाही. त्याचा बाप त्याच्यापेक्षा मोठा आहे, त्याचा बाप त्याच्यापेक्षा मोठा आहे. ही परंपरा अनादिकालापासून आहे. आपल्या ठिकाणची श्रेष्ठता ही सापेक्ष श्रेष्ठता असते. आमदार मोठा आहे, मग खासदारापेक्षा मोठा झाला का, नाही. बरं, खासदार मोठा आहे, तो मुख्यमंत्र्यापेक्षा मोठा आहे का, मुख्यमंत्री मोठा आहे, पंतप्रधानापेक्षा मोठा, पंतप्रधान मोठा आहे, राष्ट्रपतीपेक्षा मोठा आहे का, बरं राष्ट्रपती मोठा आहे, इंद्रदेवापेक्षा मोठा आहे का. ही परंपरा संपत नाही. सगळ्याच्या ठिकाणची श्रेष्ठता ही सापेक्ष श्रेष्ठता आहे. देवाच्या ठिकाणची जी श्रेष्ठता आहे ती निरपेक्ष श्रेष्ठता आहे. भगवान परमात्मा धनाने श्रेष्ठ आहे, पण कोणापेक्षा श्रेष्ठ आहे, कोणापेक्षा नाही, सगळ्यापेक्षा तो श्रेष्ठ आहे. त्याच्यापेक्षा दुसरा कोणी श्रेष्ठ नाही. म्हणून जगजेठी, तो जगजेठी आहे. अजून कशाने श्रेष्ठ आहे, सत्तेने श्रेष्ठ आहे. निरपेक्ष सत्ता त्याच्याकडे आहे. कशाची सत्ता आहे, एका तालुक्याची आहे का, एका देशाची, एका ब्रह्मांडाची, अनंत ब्रह्मांडे, जेवढं म्हणून काही सृष्टी, जग, विश्व काय आहे ते सगळ्यावर त्याचीच सत्ता आहे. वृक्षाचे पाने हले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. आपली चेतनाची सत्ता फक्त चेतनावरच असते, जडावर सत्ता नसते. चेतनाची सत्ता चेतना. तुम्ही घराचे मालक आहे, घरावर तुमची सत्ता आहे, याचा अर्थ मग घरातल्या माणसावर तुमची सत्ता आहे की घरातल्या प्रत्येक पदार्थावर तुमची सत्ता आहे. माणसावर सत्ता आहे, पदार्थ, जडावर सत्ता नाही. पण देवाची एवढी मोठी किमया आहे, जडावर सुद्धा त्याचीच सत्ता आहे. झाडाच्या पानाला सुद्धा हलायचं म्हटलं की देवाची आज्ञा घ्यावं लागते, हलू का, त्याने आज्ञा सोडली की मग हलायचं. वारा असेल, वारा वाहण्यासाठी सुद्धा त्याची आज्ञा घेतो. समुद्री रेखा न ओलांडावी, समुद्राने त्याची रेषा ओलांडायची नाही. कोणाची आज्ञा आहे, देवाची आज्ञा आहे त्याला. सूर्याला चालायचं, देवाची आज्ञा आहे. त्याच्या सत्ता त्याची एवढी मोठी आहे, संपूर्ण जगामध्ये श्रेष्ठ तोच आहे, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ दुसरा कोणी नाही. म्हणून जग जेठी आहे. पैशाने श्रेष्ठ आहे, सत्तेने श्रेष्ठ आहे, गुणाने सुद्धा ते श्रेष्ठ आहे. त्याच्यासारखे गुण कोणाकडे आहे का, कोणाकडे. गुण लावण्याची खाणी, चतुरातू शिरोमणी, तू चतुरामध्ये शिरोमणी आहे. गुणाची लावण्याची तुझ्याकडे खाण आहे. किती गुण आहे, आणि एक एक गुण त्याच्याकडे एवढा मोठा आहे दुसऱ्याकडे सापडत नाही. नुसतं औदार्य, तुझे औदार्य जाणू स्वतंत्र, देताना म्हणशी पात्रापात्र, कैवल्य आयशे पवित्र, जे वैरी आहे तिथले वैऱ्याला सुद्धा देऊन टाकला मोक्ष, एवढं त्याचं औदार्य आहे. म्हणून गुणाने सुद्धा संपूर्ण जगतामध्ये श्रीकृष्णच श्रेष्ठ आहे, त्याच्यासारखा श्रेष्ठ नाही. अजून कोणतं कारण घेता, कारणाने तो श्रेष्ठ आहे, कार्यरूपाने सुद्धा तोच श्रेष्ठ आहे, स्वरूपाने सुद्धा तोच श्रेष्ठ आहे. त्याचं स्वरूप आहे सच्चित आनंद. असं स्वरूप दुसरं कोणाचं आहे, कोणीच नाही. याला नाही दुसरा जोडागे,
तो का म्हणेन हे अनिका सारिखा, तोची माझा सखा पांडुरंग अनुपम्य मनोहर. त्याला कशाची उपमा सुद्धा देता येत नाही, त्याच्यासारखा दुसरा कोणी नाहीच. म्हणून जग जेठी, सगळ्या जगामध्ये तोच श्रेष्ठ आहे. व्यापकतेच्या दृष्टीने तोच श्रेष्ठ आहे. तो नाही ठावायसा उरला शेकवन, संपूर्ण सर्वत्र गगन जैसे. सगळ्या ठिकाणी तो भरलेला आहे, व्यापक आहे. त्याच्या एवढं व्यापक दुसरं कोणीच नाही, मायासुद्धा नाही. व्यापक दृष्टीने श्रेष्ठ आहे. कालाच्या दृष्टीने सुद्धा तोच श्रेष्ठ आहे. वयाच्या दृष्टीने कोणाचं वय जास्त आहे, कोणाचं वय जास्त आहे, देवापेक्षा कोणाचं जास्त वय आहे. सगळे त्याच्यापासून निर्माण झाले. ज्याच्यापासून निर्माण झालं त्याचं वय जास्त असतं. कार्यापेक्षा कारणाचं वय जास्त असतं. शास्त्राचा नियम आहे, कार्यापेक्षा नेहमी कारणाचं वय जास्त असतं. माठ आहे, मातीचा काय केला, माठ केला, घडा केला, गाडगं केलं. आता माती हे त्याचं कारण झालं आणि घडा त्याचं कार्य झालं. मग आता तयार केलेला माठ जुना आहे का माती जुनी आहे? मातीचं वय जास्त आहे का त्या गाडग्याचं वय जास्त आहे? मातीचं, कारण ते कारण आहे. कार्याचं वय कमी असतं, कारणाचं वय जास्त असतं. ज्वारीचं पीठ असेल, बाजरीचं पीठ असेल, तुम्ही त्याची भाकर केली, मग भाकरीचं वय जास्त आहे का पिठाचं वय जास्त आहे? पिठाचं वय जास्त आहे, कारण ते काय आहे, कारण आहे, अगोदरचं आहे. बरं, मग पिठाचं वय जास्त आहे का त्या ज्वारीच्या दाण्याचं वय जास्त आहे? दाण्याचं वय जास्त आहे, कारण ते पिठाचं पण कारण आहे. ही परंपरा अनादी कालापर्यंत जाते. दाण्याचं वय सुद्धा जास्त आपण म्हणू शकत नाही. दाणे जास्त वयाचे आहे का ते ज्या जमिनीत उगले ती जमीन जास्त वयाचे? जमीन जास्त वयाची आहे. हे भगवान परमात्म्यापर्यंत साखळी जाते आणि त्याच्या पुढं ती साखळी बंद पडते. मग भगवान परमात्मा मोठा आहे की आमकी गोष्ट मोठी आहे हे म्हणायचं का? हे म्हणायचंच नाही. त्याच्यापेक्षा मोठा कोणी नाहीच, त्याच्यापेक्षा अगोदरचा कोणी नाही. जो अगोदरचा असतो तो मोठा असतो. म्हणून कालाच्या दृष्टीने, वयाच्या दृष्टीने सुद्धा तोच मोठा आहे. कोणतीही गोष्ट घ्या, कोणतंही लक्षण घ्या, सगळ्या दृष्टीने तोच श्रेष्ठ आहे. गुणाच्या दृष्टीने नाही, दोषाच्या दृष्टीने जरी पाहिलं तरी तोच श्रेष्ठ आहे. जसं तुकोबाराय म्हणतात, त्याला चोर म्हटले, कोणता चोर त्याच्यासारखा आहे बरं? त्याच्या एवढा चोरी करणार कोणी आहे का? नाही. तुम्ही कोणत्या लक्षणाने घ्या, त्याला चोर म्हणा, चोरामध्ये सुद्धा तोच श्रेष्ठ आहे. सगळ्या जगातल्या चोरामध्ये तोच श्रेष्ठ आहे. काही म्हणा, त्याला तुम्ही दास म्हणा, सगळ्या जगातल्या दासापेक्षा तोच श्रेष्ठ आहे. त्याला दास म्हणा. भक्ताचा दासच आहे ना भगवान. होय साचा अंकित दास आपुल्या दासाचा दास होतो जो. दासामध्ये सुद्धा तोच श्रेष्ठ आहे जगातल्या. त्याला तुम्ही मालक म्हणा, मालकामध्ये सुद्धा तोच श्रेष्ठ आहे. कोणतीही उपाधी त्याच्या ठिकाणी तुम्ही लावा, ती उपाधीने तो श्रेष्ठच आहे आणि तो जगामध्ये श्रेष्ठ आहे. त्याच्या ठिकाणची जी श्रेष्ठता आहे ती निरपेक्ष श्रेष्ठता आहे, सापेक्ष नाही. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी. जगामध्ये तो श्रेष्ठ आहे. कसा श्रेष्ठ आहे, कोणत्या कोणत्या कारणामुळे श्रेष्ठ आहे याचा विचार आपण केला. विषय असा चालू आहे, ज्ञानोबा सांगतात, ही गीता जी आहे आधीची विवेकाची गोष्टी, अगोदरच विवेकाची गोष्ट आहे. त्यानंतर सांगणारा जो वक्ता आहे तो श्रीकृष्ण परमात्मा आहे आणि श्रीकृष्ण परमात्मा जगजेठी म्हणजे जगामध्ये श्रेष्ठ आहे, म्हणून तो श्रेष्ठ वक्ता आहे असं ज्ञानोबा या ठिकाणी सांगतायत. आणि तिसरा मुद्दा मानतात की या ग्रंथाला ऐकणारा कोण आहे, ग्रंथाचं श्रवण करणारा श्रोता कोण आहे, तर तो अर्जुन आहे, म्हणून तोही श्रेष्ठच आहे. मग ग्रंथाचं श्रवण करणारा अर्जुन कसा आहे, ग्रंथाचं श्रवण कसं केलं पाहिजे, श्रवण करण्याचे काय आपल्याकडे नियम आहे. बरं, अर्जुन श्रवण करणाऱ्यामध्ये श्रेष्ठ होता, कोणत्या कारणामुळे अर्जुन श्रेष्ठ होता, असं कसाचा अर्जुन ऐकत होता. ज्ञानोबाराने म्हणावं, काय महात्म्य आहे गीतेचं, ऐकणारा अर्जुनासारखा श्रोता आहे. असा कसा ऐकत होता नेमका अर्जुन, ज्ञानोबाराने त्याचं वर्णन करावं, याचाही विचार करावा लागेल. पण मग याचा विचार आपण उद्या करू. आपली आजची वेळ संपलेली आहे. सुंदर विषय ज्ञानोबारांनी त्या ठिकाणी सुरुवातीलाच घेतलेला आहे. म्हणून आज आपण असं चिंतन केलं
की वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी. वरी शब्द का वापरला हे अगोदर पाहिलं. त्यानंतर श्रीकृष्ण शब्दाचा अर्थ पाहिला आणि जगजेठी शब्दाचा अर्थ पाहिला. आजची चिंतनाची वेळ आपली संपलेली आहे. उद्या पुढचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल.